शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपले जे काही शेतकरी जे काही आंबे बारात आहे डाळिंब शेतकरी त्यांची जी काही डाळिंबाची सेटिंग आहे ती जवळपास कंप्लीट ही झालेली आहे। तर मित्रांनो, डाळिंबाची प्लॉटची सेटिंग कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी काही समस्या आपल्याला उन्हाळ्यात जाणवते ती म्हणजे सनबर्निंग। त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, कोणती फवारणी केली पाहिजे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, त्यासाठी कोणती फवारणी आपण केली पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, जर सनबर्निंग आपल्या प्लॉटमध्ये झाली, ज्या वेळेला जे काही फळ आहे ते आपलं मॅच्युअर होतं, सनबर्न जर झालेला असलं तर त्या ठिकाणी आपल्या जे काही रेटचा त्या ठिकाणी बराचसा फरक पडतो, रेट हा कमी होतो। तर मित्रांनो, त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सनबर्निंग हा कशामुळे येतो। मित्रांनो, सर्वात महत्वाचं सनबर्निंग हे आपल्याला दोन बहारामध्ये सर्वात जास्त बघायला मिळतो। पहिला म्हणजे आंब्या बहारामध्ये आणि दुसरा म्हणजे मृग बहारामध्ये। मित्रांनो, मृग बहारामध्ये काय होतं, हा जे काही सनबर्निंग जे काय आहे तो आपल्याला नोव्हेंबर मध्ये बघायला मिळतो। काय होतं, नोव्हेंबर मध्ये जे काही धुईधुकं पडतं ते पाणी फळावर साचतं आणि फळावर साचल्यानंतर जेव्हा ऊन पडतं, सूर्यप्रकाश त्या पाण्यावर पडतो फळावरच्या, तर ती जी काही साल असते फळाची ती पूर्णपणे भाजल्या जाते व जे काही सनबर्निंग ही होती त्याच्यामुळे जे काही फळाच्या आतमधील जे काही दाणे आहे ते ढवळे त्या ठिकाणी दिसून येतात। दुसरं म्हणजे आंब्या बारातील जे काही सनबर्निंग। तर मित्रांनो, ही जी काही सनबर्निंग आहे ही तीव्र उन्हाळा सुरू झाला मार्च एप्रिल मे, मार्च पेक्षा बी एप्रिल आणि मे मध्ये सनबर्निंग सर्वात जास्त त्या ठिकाणी होत असते। मित्रांनो, या ठिकाणी या फळाला डायरेक्ट काळा चट्टा पडतो आणि उन्हाळ्यातले जे काही सनबर्निंग आहे आंब्या बहारातील त्याच्यामुळे आतील दाणा सुद्धा त्या ठिकाणी काळा होतो। मित्रांनो, या सनबर्निंग मुळे आपला जो काही रेट आहे डाळिंबाचा तर थोडीफार घसरण होण्याची जी काही शक्यता त्या ठिकाणी सर्वात जास्त असते। त्याच्यामुळे आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आपल्याला जर सनबर्निंग ही होऊ द्यायची नसेल किंवा काही प्रमाणात जर तिला कंट्रोल करायचं असेल त्या ठिकाणी आपण कोणत्या उपाययोजना किंवा कोणत्या फवारण्या ह्या केल्या पाहिजे। तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं आपल्याला जे काही सिलिकझॉल नावाचं जे काही औषध आहे ते आपल्याला जे काही 1.5 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करायचं आहे। त्याच्यानंतर जे काही सिलॅमोल आहे ते सुद्धा 1.25 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून किंवा 1.5 ml म्हणजेच 1.5 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून त्या ठिकाणी फवारणी करायची, जेणेकरून जे काही सनबर्निंग हे आपल्याला रोखता येईल। तिसरं औषध म्हणजे आपल्याला जे काही ग्रीन मिरॅकल आहे ते आपल्याला 3 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून त्या ठिकाणी आपल्याला ही फवारणी ही करायची आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, जर आपल्याला शक्य असेल तर आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये आपण जे काही वरून जे काही आपण नेट टाकतो UV ट्रीटेड नेट, त्याचा वापर सुद्धा आपण केला पाहिजे। त्याच्यानंतर जे काही UV ट्रीटेड जे काही बॅग असतात फ्रूट बॅग, त्याचा सुद्धा वापर हा केला पाहिजे, जेणेकरून आपली जी काही फळाची जी काही सनबर्निंग आहे ती आपल्याला रोखता येईल। व त्याचबरोबर आपण जे काही इंग्लिश पेपर आहे त्याचा सुद्धा वापर करू शकतो। जर तुमच्या इकडं जे काही रस शोषक किडी व कीटकांचा जर प्रादुर्भाव नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही पेपरचा सुद्धा वापर फळाला जे काही प्रोटेक्शनसाठी त्या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये सनबर्निंग रोखण्यासाठी कोणती फवारणी करता किंवा कोणत्या उपाययोजना करता, कोणत्या प्रकारची काही कॅरी बॅग लावता, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।